नमस्कार मित्रांनो, आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. अनेक लोक वेगवेगळ्या मॅनिफेस्टेशन टेक्निक वापरतात. कुणी EFT करतात, कुणी होओपोनोपोनो प्रार्थना करतात, कुणी अफर्मेशन्स बोलतात. पण एक प्रश्न नेहमी पडतो, या सगळ्या टेक्निक वेगळ्या वेगळ्या करण्यापेक्षा जर आपण त्यांना एकत्र वापरलं तर काय होतं? त्याचा खरोखर काही फायदा होतो का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर सखोल चर्चा करणार आहोत. EFT आणि होओपोनोपोनो टेक्निक एकत्र वापरल्यावर काय बदल होतात? मनावर, भावनांवर आणि आयुष्यावर त्याचा काय परिणाम होतो? पण आधी मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. एकदा एक मुलगी होती. तिच्या आयुष्यात सगळं ठीक असायला हवं होतं, पण तरीही तिच्या मनात सतत भीती, ताण आणि नकारात्मक विचार असायचे. तिला वाटायचं की काहीतरी चांगलं होणार आहे, पण शेवटी काहीतरी बिघडतच असे. ती खूप प्रयत्न करत होती. कधी अफर्मेशन्स, कधी प्रार्थना, कधी मॅनिफेस्टेशन. काही दिवस ठीक वाटायचं, पण पुन्हा तीच चिंता परत यायची. एक दिवस तिच्या एका मैत्रिणीने तिला सांगितलं, तू फक्त विचार बदलण्याचा प्रयत्न करतेस, पण मनातल्या जुन्या भावना अजूनही तशाच आहेत, त्या साफ करायला हव्यात. मग तिने तिला 2 टेक्निक सांगितल्या, EFT आणि होओपोनोपोनो. सुरुवातीला तिला वाटलं, इतक्या टेक्निक एकत्र कशा करायच्या, पण तरीही तिने प्रयत्न करून पाहिला. आणि काही आठवड्यांमध्ये तिच्या आयुष्यात जे बदल झाले ते तिच्यासाठीही आश्चर्यकारक होते. आज आपण समजून घेणार आहोत की या 2 टेक्निक एकत्र केल्यावर नेमकं काय होतं. जेव्हा आपण EFT म्हणजे इमोशनल फ्रीडम टेक्निक करतो, तेव्हा आपण शरीरातील काही ऊर्जा पॉइंट्सवर हलक्या हाताने टॅपिंग करतो. हे टॅपिंग करताना आपण आपल्या भावनांबद्दल बोलतो. भीती, राग, दुःख, असुरक्षितता. यामुळे काय होतं? आपल्या मेंदूला एक संदेश जातो की ही भावना आता सोडून देणं सुरक्षित आहे. अनेक वेळा आपण आयुष्यात खूप काही अनुभवतो. अपयश, नकार, दुखावणाऱ्या घटना. त्या सगळ्या आठवणी आपल्या मनात आणि शरीरात साठून राहतात. आपण वरून हसत असतो, पण आतमध्ये त्या भावना अजूनही अडकलेल्या असतात. EFT त्या भावनांना हळूहळू बाहेर काढतं. पण इथेच दुसरी टेक्निक कामाला येते, होओपोनोपोनो. होओपोनोपोनो ही हवाई संस्कृतीतली खूप जुनी प्रार्थना आहे. या प्रार्थनेत 4 साधे शब्द असतात. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. जेव्हा आपण हे शब्द मनापासून बोलतो, तेव्हा आपण आपल्या मनात साठलेल्या जुन्या आठवणी, अपराधीपणा आणि नकारात्मक ऊर्जा साफ करत असतो. म्हणजे एक टेक्निक शरीराच्या ऊर्जा सिस्टीमवर काम करते आणि दुसरी टेक्निक मनाच्या खोल स्तरावर काम करते. आता विचार करा, जर या दोन्ही टेक्निक एकत्र केल्या तर काय होतं? जेव्हा तुम्ही EFT टॅपिंग करता आणि त्याच वेळी होओपोनोपोनोचे शब्द म्हणता, तेव्हा तुमचं मन आणि शरीर दोन्ही एकाच वेळी हीलिंग मोडमध्ये जातं. उदाहरणार्थ, समजा तुम्हाला पैशांबद्दल खूप भीती वाटते. तुम्हाला वाटतं की पैसा येतो पण टिकत नाही. जर तुम्ही फक्त अफर्मेशन्स बोललात, माझ्याकडे भरपूर पैसा येतो, तर कदाचित मनाचा एक भाग म्हणेल, नाही, हे खरं नाही. पण जर तुम्ही EFT टॅपिंग करताना म्हणालात, मला पैशांबद्दल भीती वाटते, तरीही मी स्वतःला स्वीकारते, आणि त्याच वेळी होओपोनोपोनोचे शब्द बोललात, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू, तर हळूहळू त्या भीतीची पकड सैल होऊ लागते. कारण तुमचं मन 2 स्तरांवर काम करत असतं. EFT जुन्या भावनांना रिलीज करतं आणि होओपोनोपोनो त्या जागी प्रेम आणि स्वीकार भरतं. ही प्रक्रिया अगदी नैसर्गिक आहे. अनेक लोकांना वाटतं की मॅनिफेस्टेशन म्हणजे फक्त इच्छा करणे, पण खरं मॅनिफेस्टेशन तेव्हाच घडतं जेव्हा तुमच्या मनात कोणताही विरोध नसतो. जर तुमच्या आतमध्ये भीती, अपराधीपणा किंवा नकारात्मक विश्वास असेल, तर ते तुमच्या इच्छेला थांबवत असतात. EFT आणि होओपोनोपोनो एकत्र केल्यावर काय होतं? ते म्हणजे तुमच्या मनातला हा विरोध कमी होऊ लागतो. तुम्ही हळूहळू हलके वाटायला लागता. कधीकधी लोक सांगतात की त्यांनी काही दिवस ही दोन्ही टेक्निक केल्या आणि अचानक त्यांना जाणवलं त्यांचा ताण कमी झाला आहे. काही जण सांगतात त्यांच्या नात्यांमध्ये सुधारणा झाली. काही जण सांगतात त्यांना झोप चांगली लागायला लागली. हे सगळं का होतं? कारण जेव्हा मन शांत होतं, तेव्हा आयुष्य स्वतःहून सुधारायला लागतं. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ही टेक्निक जादू नाही. त्या लगेच चमत्कार घडवणार नाहीत.
पण जर तुम्ही त्यांना सातत्याने आणि प्रामाणिकपणे केलं तर त्या तुमच्या आतमध्ये हळूहळू बदल घडवतात. जसं एखादं पाणी थेंब थेंब पडतं आणि एक दिवस दगडावरही खूण उमटवतो, तसंच या टेक्निक तुमच्या मनावर काम करतात. परत त्या मुलीच्या गोष्टीकडे जाऊया. ती मुलगी दररोज काही मिनिटं EFT टॅपिंग करायची आणि त्याच वेळी होओपोनोपोनो प्रार्थना म्हणायची. सुरुवातीला काही विशेष वाटलं नाही, पण 2 आठवड्यांनंतर तिला जाणवलं तिच्या मनातला ताण कमी झाला आहे. ती आधीसारखी प्रत्येक गोष्टीची चिंता करत नव्हती. 1 महिन्यानंतर तिच्या आयुष्यात काही चांगल्या संधी येऊ लागल्या आणि सगळ्यात मोठा बदल म्हणजे तिला स्वतःबद्दल प्रेम वाटायला लागलं. जेव्हा तुम्ही स्वतःला स्वीकारता तेव्हा आयुष्य तुमच्याशी वेगळ्याच पद्धतीने वागायला लागतं. म्हणून जर तुम्ही आधीच EFT किंवा होओपोनोपोनो करत असाल तर कधीतरी त्यांना एकत्र करून बघा. शांतपणे बसा, हळूवार टॅपिंग करा आणि मनापासून ते 4 शब्द म्हणा. कदाचित सुरुवातीला काही जाणवणार नाही, पण कधीकधी सगळ्यात मोठे बदल अगदी शांतपणे घडत असतात आणि एक दिवस तुम्हाला जाणवेल तुमचं मन हलकं झालं आहे आणि कदाचित तुमचं आयुष्यही बदलायला सुरुवात झाली आहे.